अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आंतरराष्ट्रीय 11वा योग दिवस आहे आणि आज सकाळी सकाळी दौंड येथील जो लिंगाळी चौक आहे, बोरावकेनगर चौकामध्ये हे सर्वजण योग साधक या ठिकाणी जमा झालेले आहेत। पतंजली योग समिती दौंड। तर या ठिकाणी जे योग शिक्षक आहेत आदरणीय गजदाने सर एक काय संदेश द्याल आजच्या योग दिनानिमित्त? 11व्या जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने सर्व दौंडकरांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या आरोग्याच्यासाठी सर्वांनी दररोज सकाळी योगा आणि प्राणायाम करावं आणि आपलं आरोग्य सांभाळावं, बस एवढेच संदेश देतो। म्हणजे सर करा योग रहा निरोग असंच तुम्हाला यातनं काहीतरी सांगायचं आहे असं मला वाटतंय। कारण तुम्ही योगा जर केला तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये चुकीची जीवन पद्धती, फास्ट फूडचा वापर, त्यामुळं आजारांचं माहेरघर शरीर बनलेलं आहे आणि या कठीण परिस्थितीमध्ये योग हा सर्व आजारांवरती एकमात्र रामबाण उपाय आहे असं मला वाटतंय। बरोबर आहे ना सर? बरोबर आहे। योगा आणि प्राणायाम हे सर्व उत्तम आरोग्य चिकित्सा पद्धती आहे, म्हणून दररोज सकाळी प्रत्येकानेच आपल्या आरोग्याच्यासाठी योगा आणि प्राणायाम हा केलाच पाहिजे। पतंजली ही जी चिकित्सा पद्धती आहे ही जवळजवळ 2,500-3 हजार वर्षापूर्वीची आहे आणि तिचा पुन्हा एकदा वापर भारतामध्ये व्हायला लागला आणि भारताच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये हा आंतरराष्ट्रीय योग दिवस गेले 11 वर्ष झालं साजरा होतोय संपूर्ण जगामध्ये। तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण योगा करावा आणि रोगमुक्त व्हावं। धन्यवाद। मी चंद्रकांत लोंढे थेट दौंडवरून एक योग साधकांना विनंती की आपण एक घोषणा द्यावी। धन्यवाद। इथे काय व्हिडिओ आता एक फाईट घ्यायची, सेंटर घ्यायची, 1 मिनिटाच्या आत बसती पाहिजे। करो योग, करो योग, अपनाओ योग, अपनाओ योग। दौंडचे रामदेव बाबा श्री गजदाने सरांचा जय असो। गुरु आले पाहिजे। बढ़िया 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 बढ़िया। इथं या मध्ये या। हा थोडा हालन मी म्हणजे सगळे दिसते हलतो बरोबर मी हलतो। ऐका ना झालं का? सर्वांना ओम। आज आपल्या दौंड पतंजली योगा समिती यांच्या वतीने राजू गजदाने सर गुरुवर्य यांनी सर्वांचा योगा घेतलेला आहे। गेले 22 वर्षे अखंडितपणे या दौंडकरांना योगा शिकवणारे आमचे गुरुवर्य राजू गजदाने सर यांचं आपल्या सर्व पतंजली योगा समिती दौंड यांच्यातर्फे खूप खूप आभार आणि माझ्यासारख्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने राजू गजदाने सरांचे खूप खूप आभार। धन्यवाद। एक सेकंदाला एक स्ट्रोक मारायचा, 1 सेकंदाला एक फाट 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 स्ट्रोक टाकायचे। 10 मिनिट कपालभाती करायला 10 मिनिट आपल्याला 600 ते 900 स्ट्रोक झाले पाहिजे। 600 ते 900 स्ट्रोक 10 ते 15 मिनिट होतात। Thank you.
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक योग दिन आहे आणि योग दिनाचं औचित्य साधून दौंड या ठिकाणी हे योग साधक या ठिकाणी दररोज योगा करत असतात. करो योग रहो निरोग पतंजली परिवार दौंड यांच्या मार्फत हा योगा चालू आहे आणि इथे या ठिकाणी जवळजवळ एक 40 ते 50 लोक आहेत आणि ते रोजच्या रोज या ठिकाणी योगा करत असतात. आजचं हे जागतिक योगा दिनाचं औचित्य साधून संपूर्ण दौंडमध्ये योगा शाळेमध्ये ग्राउंडवर केला जातोय आणि हा जो योगा आहे आत्ताचा आणि मित्रांनो हा योग जो आता चालू आहे स्वाभिमान पतंजली योग समिती दौंड यांच्यातर्फे हा योगाचा या ठिकाणी क्लास चालू आहे. या ठिकाणी अनेक आजारांवरती मात आणि निरोगी जीवन जगण्यासाठी करो योग रहो निरोग हा संदेश देत या ठिकाणी रोज हे योग साधक या ठिकाणी जमत असतात. चंद्रकांत लोंढे दौंडवरून अजिंक्य महाराष्ट्र न्यूज साठी धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 11वा योग दिवस आहे आणि त्यानिमित्त स्वर्गीय लाजवंती भावनदास ग्यारेला माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेमध्ये आपण आहोत. या ठिकाणी योग दिनानिमित्त दौंडच्या विविध भागांमध्ये योगा केला जातोय आणि पालकांसह मान्यवरांसह या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा योगामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. छोटी मुलं मोठी मुलं तसेच पालक आणि मान्यवर या ठिकाणी योग दिन या ठिकाणी साजरा केला जातोय. ही छोटी छोटी बालकं सुद्धा या योग दिनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि करणार आहोत. आपण ज्या कृतीमध्ये थांबलो थोडासा अंतर घ्या. पहा पहिली कृती 2 3 4. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अजिंक्य न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण दौंड येथील RPF पोलीस स्टेशन मुख्य स्टेशन जे आहे दौंडचं त्या ठिकाणी आहोत आणि आज हा जो जागतिक 11वा योग दिवस आहे त्यानिमित्त या ठिकाणी संपूर्ण पोलीस फोर्स या ठिकाणी या योग दिनाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. यातून एकच संदेश आहे की करो योग रहो निरोग